लाडकी बहीण या योजनेला राज्यातल्या महिलांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसादानंतर आता महायुतीने त्यांना बेस्ट प्रवासात 50% सवलत देण्याची घोषणा केली आहे। त्यासोबतच स्वयंरोजगारासाठी 5 लाखापर्यंतचे बिनव्याजी कर्ज देण्याचं आश्वासन वचननाम्यात दिल्यानं बीएमसी निवडणुकीत महिला महायुतीच्या पदरात मत भरभरून टाकतील असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय। पालिकेत महायुतीची सत्ता आल्यानंतर मुंबईत आरोग्य विद्यापीठ स्थापण्यात येणार। त्याशिवाय सर्व सफाई कर्मचाऱ्यांना स्वतःच्या हक्काची घरे देण्यात येतील। महापालिका शाळेचे आधुनिकीकरण करण्यासोबतच मराठी भाषेसाठी लॅब तयार करण्यात येणार अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली। महायुतीच्या या वचननाम्यातील घोषणा मुंबईच्या विकासासमवेत समाजाच्या विविध घटकांच्या कल्याणासाठी महत्त्वपूर्ण ठरतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। एकूणच सामान्य माणसाला केंद्रीभूत ठेवून महायुतीनं वचननामा तयार केलाय। त्यानुसार महायुतीचं राजकारण मुंबईत सामान्य माणसाचा विकास हा असेल असं स्पष्ट होतंय।